हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सराव संच 1.1 पाहिला आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये प्रमाणाचे मूलभूत प्रमेय बघणार आहोत. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. आता बघा, प्रमेय काय? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. इथं मी छेदत असणे लिहायचं राहिलं माझ्याकडं. अरे हां, सगळ्यात पहिले आपल्याला प्रमेय म्हणजे काय माहीत असणं गरजेचं आहे. काहींना असेल माहीत, ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी. तर प्रमेय म्हणजे गणितातील असे विधान आहे जे नेहमी खरे असते, पण ते खरे आहे हे तर्कशुद्ध पद्धतीने सिद्ध करून दाखवावे लागते. यालाच आपण प्रमेय म्हणतो. प्रमेयाचे 4 प्रकार असतात. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी. तर पहिला प्रकार असतो पक्ष. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? गिवन. पक्ष म्हणजे प्रश्नात किंवा आकृतीमध्ये आधीच दिलेली माहिती. जसे की इथे दिली त्रिकोण ABC, PQ समांतर BC आणि P हा AB वर आहे आणि Q हा AC वर आहे. ही माहिती आपल्याला आधीच दिलेली आहे. हे झालं आपलं पक्ष. आता नंबर 2 दुसरं काय असतंय 2 नंबरला? तर साध्य असतंय. त्याला आपण इंग्लिशमध्ये टू प्रूव्ह म्हणतो. साध्य म्हणजे आपल्याला जे सिद्ध करायचं आहे. मग बघा, आपल्याला आकृतीनुसार PQ आणि BCला समांतर असल्यामुळे PQ ही BCला म्हणजे PQ आणि हे BCला समांतर असल्यामुळे ती AB आणि AC या दोन्ही बाजूंना समान प्रमाणात विभागते. AB आणि AC यांना समान प्रमाणात विभागते. म्हणजे जर बघा AP बरोबर 2 cm असेल आणि PB बरोबर 4 cm असेल तर AP अपॉन PB बरोबर 2 आणि 4. त्यांना 2 ने भाग द्यायचं. मग बरोबर 1/2. मग आता AC AQ आणि QC. AQ किती आहे? AQ बरोबर 3 सेंटीमीटर समजा आणि QC बरोबर 6. त्याला 3 ने भागून द्यायचं. AQ आणि QC बरोबर 3/6 आणि उत्तर काय आलं आपलं? इथे बरोबर 3 1 3 आणि 3 2 6. आता दोन्ही प्रमाणे सेम झाले म्हणजे हे आणि हे ओके. म्हणून AP अपॉन PB बरोबर AQ अपॉन QC. हे सिद्ध केले ना. यालाच आपण साध्य म्हणतो. आता बघा 3 नंबर काय आहे तर रचना. त्याला इंग्लिशमध्ये आपण कन्स्ट्रक्शन म्हणतो. हे सगळ्यांनाच माहिती. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय? तर सिद्धता सोपी व्हावी म्हणून आकृतीमध्ये आपण स्वतः काढलेली रिक्त रेषा बिंदू. तर आपल्या बुकमध्ये जे होतं ते म्हणजे ही PC आणि ह्या 2 रेषा मी रिक्त काढलेल्या आहेत. BQ QB म्हटले तरी चालते. P आणि C जोडलाय आणि B आणि Q जोडलाय. या दोन्ही रेषा प्रश्नात नव्हत्या, त्या आपण सिद्धता करण्यासाठी काढल्यात. यालाच आपण रचना म्हणतो.
आता बघा प्रमेयाची शेवटची स्टेप काय असते तर सिद्धता. सिद्धता म्हणजे काय, पक्षातील माहिती पूर्वीची प्रमेय क्षेत्रफळाचे नियम समान त्रिकोण यांचा उपयोग करून साध्य बरोबर आहे हे दाखवणे. आता आपण आपल्या प्रमेयाची सिद्धता समजून घेऊ. आकृतीमध्ये काय आहे, ए पी क्यू आणि पी क्यू बी. ए पी क्यू पी क्यू बी यांची उंची समान आहे म्हणून क्षेत्रफळांचे प्रमाण बरोबर पायाचे प्रमाण इथे घ्यायचे. मग बघा, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी बरोबर ए पी अपॉन पी बी. हे भेटलं पहिलं समीकरण. आता ए पी क्यू आणि पी क्यू सी, ए पी क्यू सी हा ट्रायंगल घेऊ. ट्रायंगल ए पी क्यू आणि ट्रायंगल पी क्यू सी यांची उंची समान आहे. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी बरोबर काय आलं, ए क्यू अपॉन क्यू सी. याला नंबर देऊ सेकंड. आता बघा इथं पी क्यू आणि बी सी, पी क्यू समांतर बी सी असल्यामुळे ट्रायंगल पी क्यू बी आणि ट्रायंगल पी क्यू सी यांचा पाया पी क्यू समान आहे म्हणून दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान. म्हणून ट्रायंगल पी क्यू बी बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी हे भेटलं थर्ड. आता समीकरण 1, 2, 3 वापरून आपल्याला ए पी आणि पी बी बरोबर ए क्यू अपॉन क्यू सी हे मिळते. म्हणून हे झाले प्रमेयाचे साध्य. हाच प्रमेय जर आपल्याला एक्झाममध्ये विचारला तर त्याचा क्रम कसा लिहायचा, तर पहिला प्रमेय ऑलरेडी दिलेला असेल, दुसरं लिहायचं पक्ष ते मांडून घ्यायचा, उकल लिहिताना पक्ष, त्याच्यानंतर साध्य, रचना आणि शेवटी सिद्धता. हे असं लिहायचं. आपण या प्रमेयामध्ये सिद्ध करण्यासाठी काय वापरले तर क्षेत्रफळाचे सूत्र वापरले आहेत. एरिया इज इक्वल टू 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हे झालं तुमचं
सूत्र क्षेत्रफळाचे. हे क्षेत्रफळाचे सूत्र आपण काय काय काढले आहे तर QB अपॉन BC, PQ अपॉन AD आणि BC अपॉन DC आणि BC गुणिले AD अपॉन QC गुणिले PQ. ही उत्तरे आपल्याला मिळाली. आता हा प्रमेय या प्रमेयामध्ये काय काय लक्षात ठेवायचं तर त्याचे नियम आहेत. पहिला नियम बघा, उंची समान असेल तर क्षेत्रफळांचे प्रमाण बरोबर पायांचे प्रमाण, आणि पाया समान असेल, मी लिहिते इथं, उंची समान असेल क्षेत्रफळांचे प्रमाण बरोबर पायांचे प्रमाण. आणि दुसरा नियम, पाया समान असेल क्षेत्रफळांचे प्रमाण उंचीचे प्रमाण. आणि थर्ड काय, पाया आणि उंची वेगळे असतील तर पाया गुणिले उंची करायचं अपॉन पाया गुणिले उंची. हे नियम वापरायचे. आजच्या पुरतं एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.